श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, या जगात आपलं असं स्वतःचं काहीच नाही. जे काही आपल्या जवळ आहे ते आपली तात्पुरती ठेव आहे. आपल्याला माहिती आहे, आपला पुत्र ही सुनेची ठेव आहे, कन्या ही जावयाची ठेव आहे, जीवन हे मृत्यूची ठेव आहे आणि शरीर ही स्मशानाची ठेव आहे. श्रोतेहो, एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल, मुलीला जावई घेऊन जाईल, जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल. श्रोतेहो, जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो. कारण काळ जे शिकवतो ना ते कोणी शिकवत नाही. तेव्हा ठेव ही ठेव म्हणून सांभाळायची असते. तिच्यावर मालकी हक्क गाजवायचा नसतो. आपण किती हुशार असला तरी आपण माणसानं माणसासाठी कसं वागावं हे जर माहीत नसेल ना तर आपल्या हुशारीचा काहीच उपयोग नसतोय. श्रोतेहो, समाधान म्हणजे एक प्रकारचं वैभव असून ती अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो. दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट हे कधीही भरत नाही आणि वाटून खाणारा कधीही उपाशी मरत नाही. श्रोतेहो, या जीवनाच्या प्रवासात कुणाला किती महत्त्व द्यायचं आणि कुणाला किती योग्य अंतरावर ठेवायचं ही समज आपल्या आयुष्यात उशिरा येते. पण ती आली की आयुष्याची गुंतागुंत आपोआप सुटत जाते. प्रत्येकालाच आपलं मानण्याची सवय हळूहळू सुटते आणि स्वतःची किंमत जपायची अक्कल येते. श्रोतेहो, जी लोक आपल्या उपस्थितीमध्ये आपल्याला गृहीत धरतात त्यांच्यासाठी स्वतःला सतत झिजवत राहण्यात कोणताही आणि काहीच अर्थ उरत नसतोय. काही नाती जवळ ठेवण्यासाठी नसतात, ती फक्त शिकवण देऊन दूर जाण्यासाठी असतात आणि हे कळायलाच वेळ लागतो. अपेक्षा एकदा का कमी झाल्या की दुखावणं कमी होतं आणि मन हलकं होतं. आपल्याला समजून न घेणाऱ्यांना सतत समजावून सांगण्याची गरज राहत नाही. योग्य माणसांना दिलेलं थोडंसं महत्त्व हे समाधान देतं आणि चुकीच्या माणसांना दिलेलं जास्त महत्त्व आयुष्य थकवून टाकतं. म्हणून श्रोतेहो, आयुष्य सोपं करणारी खरी कला म्हणजे लोकांची गर्दी नाही तर योग्य अंतर आणि योग्य माणसांची निवड हीच आहे. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. स्वतःच्या फायद्यासाठी इतरांच्या भावनांचा खेळ हा कधीच करायचा नसतोय. कारण वेळ आणि कर्म नेहमी फिरतीवर असतं. नात्यांची कदर तेच करतात ज्यांना समोरच्याच्या भावनांची कदर असते. अहंकारामध्ये डुबलेल्या माणसाला ना नात्याचं मोल समजतं ना भावनांचं मोल समजतं. वाऱ्यानं दिवा विझवला म्हणून वाऱ्याला दोष द्यायचा नसतो. पुन्हा पेटण्याची धमक ठेवा. तुफान खेटत राहतील, आपण पेटत राहायचं. लक्षात ठेवा, कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका. कारण आपल्या काड्या करणारे आपलेच नालायक असतात. काही लोकांना आपण खूप महत्त्व देतो पण त्यांना ते टिकवता येत नाही. खरं तर खोट्या शब्दांचा बाजार मांडून ज्याने आपल्याला लुटलं, आज त्यांचं सूप भर चौकात मधोमध फुटलंय. आपलं मानून काळजातलं गुपित आपण सांगितलं आणि त्यानंच गावभर हिंडून आपलं घर पेटवलं. रात्र कधी सकाळ थांबवू शकत नाही. कधी ऐकलंय का की अंधारानं सकाळ येऊच दिली नाही. आपण अनेकदा समस्यांना इतकं मोठं बनवतो की ते आपल्या आयुष्यावरच राज्य करू लागतात. पण खरं पाहिलं तर समस्या इतक्या ताकदवान नसतात जितकं आपण त्यांना मानतो. कारण प्रकाश येणं हे निश्चित असतं. तसंच आयुष्यात सुद्धा किती कठीण काळ असो तो कायम राहणार नसतो. आयुष्यात झालेला त्रास विसरून जायचं असतं.
पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवायचा असतो. भावकी म्हणजे सुखदुःखात सोबत उभं राहणं. भावकी म्हणजे नात्यांचा मान राखणं. भावकी म्हणजे गरज पडली तर धावून येणं. आणि भावकी म्हणजे आपल्या माणसांची ताकद. आनंद देणाऱ्या गोष्टी कधी जगाला कळू देऊ नका. चांगलं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. पैसा, घर आणि काम यातच व्यस्त राहा. वेळेला कोणीही येत नाही. सगळं काही पैसा बोलतो. माणसाला आयुष्यात 3च गोष्टी हुशार बनवतात: आलेला अनुभव, भेटलेली माणसं आणि भेटलेली वागणूक. प्रत्येकालाच आपल्या मनातलं सांगायचं नसतं, कारण कोणाकोणाला आपलं चांगलं झालेलं बघवत नसतं. प्रत्येक क्षण आनंदानं जगा, कारण आपण नसल्यानं हे जग थांबणार नाही. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधी सुखी होऊ शकत नाही. चांगलं होण्याआधी खूप वाईट होईल. संयम ठेवा. जे जे वाईट घडलं त्यापेक्षा 10 पटीनं चांगलं होतं. छोट्या छोट्या गोष्टीचा टेन्शन तेच घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काहीच फरक पडत नसतो, कारण ते निर्लज्ज असतात. देवाची भक्ती ही तेव्हाच कामाला येते जेव्हा आपलं कर्म चांगलं असतं. वाईट वेळेत ज्यांचा फोन येत नाही त्यांना चांगल्या काळात सायलेंटवर ठेवा. देवानं जे लिहिलंय तेच होणार आहे, त्यामुळे जे चाललंय त्यात आनंदी राहा. माणुसकी आणि संस्काराची वेळ गेले. आता लोक फक्त पैसा बघून नाती जोडत आहेत. आनंद देणाऱ्या गोष्टी या कधीही जगाला कळू देऊ नका. नजर लागते. 4 लोक बोलतात म्हणून आपलं आयुष्य थांबवायचं नसतं, कारण जगणं आपलं असतं आणि जबाबदारी ही आपली असते.